नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण GNM सेकंड इयरमधील मेंटल हेल्थ नर्सिंग या विषयामधील मॅनिया म्हणजेच हर्षावस्था किंवा उत्साही अवस्था याबद्दल क्लास घेणार आहोत. यामध्ये फंक्शनल सायकोसिस किंवा कारिक मनोविकृतीचा मॅनिया म्हणजेच उत्साही अवस्था हा एक प्रकार आहे. या आजारामध्ये प्रामुख्याने खालील लक्षणे आढळतात. यामध्ये सर्वप्रथम अति आनंद म्हणजेच उंचावलेल्या आनंदाच्या भावना, ज्यालाच इलेव्हेशन ऑफ मूड असे म्हणतात. याचसोबत कल्पनेच्या भराऱ्या आणि शारीरिक व मानसिक क्रियाशीलता वाढते इत्यादी प्रामुख्याने लक्षणे एका मॅनिया असलेल्या रुग्णामध्ये आढळून येतात. तर मॅनिया हा आजार होण्याची काय काय कारणे असू शकतात ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम कॉज आहे अनुवंशिकता. अनुवंशिकतेमध्ये जवळच्या नातेवाईकांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. तसेच व्यक्तिगत हा एक कॉज असू शकतो. यामध्ये बहिर्मुखी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार होऊ शकतो. याचसोबत आनंदी आणि हॅपी गो लकी अशा व्यक्तींमध्ये याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. याचसोबत शारीरिक प्रकृती हा एक कॉज असू शकतो, ज्यामध्ये स्थूल प्रकारच्या व्यक्ती या आजाराला बळी पडण्याची जास्त शक्यता असते. तसेच बायोकेमिकल फॅक्टर्स असू शकतात, ज्यामध्ये मेंदूतील न्यूरोट्रान्समीटरच्या कार्यामध्ये बिघाड निर्माण झाल्यास मॅनिया रोगाची शक्यता वाढते. तर मॅनिया हा आजार झाल्यावर काय काय आपल्याला रुग्णामध्ये लक्षणे आढळून येतात ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम लक्षणामध्ये शरीर मानसिक क्रियाशीलता हे लक्षण आहे. यामध्ये व्यक्तीची एक ना धड भारावर चिंध्या अशी अवस्था असते. दिवसभर काही ना काहीतरी काम करीत असतात. एक काम पूर्ण होण्याआधीच दुसरे काम घेतात. त्यामुळे एकही काम व्यवस्थितपणे पूर्ण होत नाही. हजारो गोष्टी ताबडतोब एकाच वेळी व्हाव्यात असे अशा रुग्णांना वाटत असते. तसेच त्यांना आवर घातला नाही तर ते अनेक व्यावसायिक धाडसही करतात. फक्त व्यावसायिकच नव्हे तर प्रेम प्रकरणेही करतात आणि अनेक भानगडीमध्ये स्वतःला गुंतवून घेतात. याचसोबत या व्यक्ती इतरांच्या प्रकरणात भानगडीमध्ये स्वतःचे जास्ती लक्ष घालवतात व आपल्या इच्छेप्रमाणे त्यांच्याशी सतत बोलत राहतात व उपदेश करत राहतात. याचसोबत अशा व्यक्तींना झोप कमी लागते. जास्त झोपेमुळे वेळ फुकट जातो असे त्यांना वाटल्याने संपूर्ण रात्रीमध्ये फक्त 3 ते 4च तास झोपतात. याचसोबत अशा व्यक्ती थोड्याशा बाह्य उद्दीपनामुळे सहजासहजी उत्तेजित होतात. अशा व्यक्ती एकाच वेळी अनेक गोष्टी पाहत असतात. याचसोबत त्यांना आपण काहीही करू शकत नाही यावर गाढ विश्वास असतो. कसलाही कोणताही अडथळा आला तरी आपण सहजपणे पार करू शकतो असा त्यांना अनाठायी आत्मविश्वास म्हणजेच ओव्हर कॉन्फिडन्स असतो. याचसोबत मॅनिया झालेल्या रुग्णांना भटकणाऱ्या कल्पना आढळून येतात. यामध्ये मॅनिया झालेल्या व्यक्तींच्या डोक्यात एकाच वेळी अनेक कल्पना असतात व त्याचप्रमाणे ते वागतातही. असंख्य प्रकारच्या कल्पनांच्या गर्दीमुळे न आटणारा अखंड शब्द प्रवाह चालू असतो. म्हणजेच हा आजार झालेल्या व्यक्ती सतत बोलत असतात. बोलता बोलता एका कल्पनेहून दुसरीकडे पटकन वळतात. पुन्हा पुन्हा तेच तेच बोलत राहणे. त्यांच्या बोलण्यात कोट्या केलेल्या जातात. अनुप्रसारे प्रमाण खूपच वाढलेले असते. त्यांच्याकडून बरोबर उत्तर मिळेल शक्य असते, परंतु त्याच्यासाठी त्यांचे वाहत जाणारे बोलणे थांबवावे लागते. थोडक्यात उत्तरे मिळतील असे अनेक नेमके प्रश्न विचारावे लागतात. पुष्कळ रुग्णांना आपण एकाग्र होऊ शकत नाही याची जाणीव असते, परंतु त्यांना स्वतःच्या विचारावर ताबा ठेवता येत नाही. याचसोबत भावनिक प्रतिक्रिया हे एक लक्षण आढळून येतं. यामध्ये प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दिलखुलास व आनंदावृत्ती होय. बरेच रुग्ण आनंदी, हवेत तरंगणारे, पोच नसलेले, विनोदी, थट्टेखोर अशा प्रकारचे असतात. त्यांची आत्मप्रौढी, अंगविक्षेप, हातवारे तसेच त्रासदायक वाटण्याऐवजी गमतीचे वाटतात. अशा रुग्णाबरोबर आपणही हसतो. तसेच आपल्याला सिझोफ्रेनियाच्या विषण्ण मनस्कतेच्या रुग्णाला पाहून आपल्याला हसू येते. नेक्स्ट, मॅनिया असलेले रुग्ण कोणत्याही कामाला न थकता तयार असतात. त्यांची लैंगिक भावनाही
सहज उद्दीपित होते, त्यामुळे ते नको त्या भानगडीत अडकतात. त्यांना अशा वेळी जर आपण अडवले किंवा त्यांचा अपमान झाल्यास ते उद्धट वाद घालणारे, हिंसक बनतात आणि हल्ला चढवायलाही मागे पुढे पाहत नाहीत. अशा रुग्णांमध्ये बऱ्याच वेळा आत्मछळाच्या कल्पनांचा प्रवाह आढळून येतो. याचसोबत मॅनिया असलेल्या रुग्णामध्ये इतर लक्षणे काय दिसतात ते पाहूया. मॅनिया असलेले रुग्ण पैशाची उधळण करतात, जसे देणगी देणे, नवीन कपडे वाटणे, दानधर्म करणे, आत्मविश्वास व अतिरेक आशावाद. यामुळे या रुग्णांची निर्णय शक्ती बिघडते. सतत उत्तेजनाची अवस्था असल्यामुळे भूक मंदावते. आपण जर जास्तच क्रियाशील म्हणजेच ॲक्टिव्ह आणि सुखी आहोत असे त्यांना वाटते, परंतु आपल्याला मनोविकृती आहे हे मात्र त्यांना अजिबात पटत नाही. आपण अगदी धडधाकट असताना आपल्याला रुग्णालयात ठेवले आहे त्याची त्यांना गंमत वाटते आणि हाही एक विनोदाचाच भाग आहे असे त्यांना वाटते. याचसोबत डॉक्टर, नर्सेस, तेथील कर्मचाऱ्यांनाच वेड लागले आहे, आपल्याला नाही, असे मॅनिया असलेल्या रुग्णांना वाटत असते. नेक्स्ट, टाइप्स ऑफ मॅनिया पाहूया, म्हणजेच मॅनियाचे प्रकार. यामध्ये मुख्यतः 4 प्रकार पडले आहेत. सर्वप्रथम आहे हायपोमॅनिया. तर यामध्ये हा अचानकपणे उद्भवणारा असून यामध्ये मॅनियाचे वैशिष्ट्यपूर्ण सर्वच लक्षणे आढळतात. नेक्स्ट प्रकार आहे ॲक्यूट मॅनिया. तर यामध्ये हा अचानकपणे उद्भवणारा असून यामध्ये मॅनियाची वैशिष्ट्यपूर्ण सर्वच लक्षणे आढळतात. थर्ड प्रकार आहे डिलेरियस मॅनिया. तर यामध्ये हा तीव्र स्वरूपाचा ॲक्यूट मेनिया असून यामध्ये इतर आजारांचेही लक्षणे असतात. उदाहरणार्थ संसर्ग किंवा इंटॉक्सिकेशन या आजारामुळे रुग्णांच्या मेंटल फंक्शनमध्ये बिघाड निर्माण झालेला असतो. आणि फोर्थ प्रकार आहे क्रॉनिक मेनिया. तर यामध्ये हा प्रकार दीर्घकाळ टिकणारा असतो. नेक्स्ट, मॅनियाचा उपचार आणि व्यवस्थापन म्हणजेच ट्रीटमेंट आणि मॅनेजमेंट कशी करायची ते पाहूया. यामध्ये अशा रुग्णांना म्हणजेच मॅनिया असलेल्या रुग्णांना सर्वप्रथम दवाखान्यात दाखल करावे. दवाखान्यात दाखल केल्यानंतर ECT थेरपी द्यावे, म्हणजेच इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी द्यावी. ही थेरपी 3 ते 4 आठवड्याच्या कालावधीत 6 ते 8 वेळा देतात. नेक्स्ट, औषध उपचारही देतात. तर औषध उपचारामध्ये क्लोरप्रोमॅझिन हायड्रोक्लोराइड हे औषध 300 ते 600 मिलीग्रॅम दर दिवशी देतात. हे औषध तोंडाने देतात किंवा इंजेक्शनच्या स्वरूपातही देतात. याचसोबत थायोप्रोमॅझिन हे औषध देतात. हे औषध 10 ते 30 मिलीग्रॅम दर दिवशी प्रमाणे देतात. याचसोबत क्लोरोप्रोमॅझिन हे औषध देतात. हे औषध 150 ते 400 मिलीग्राम दर दिवशी याप्रमाणे देतात. याचसोबत हॅलोपेरिडॉल व ट्रिफ्लुपेरिडॉल हे औषध देतात. हे औषध 1.5 ते 6 मिलीग्राम दर दिवशी याप्रमाणे देतात. याचसोबत लिथियम कार्बोनेट सुद्धा देतात. हे औषध ॲक्यूट स्टेजमध्ये असलेल्या रुग्णांना 1200 ते 2100 मिलीग्रॅम दर दिवशी देतात. नंतर थोड्या प्रमाणात मेंटेनन्स डोस घ्यावाच लागतो. तसेच यामध्ये झोपेसाठी हिप्नोटिक्स देतात आणि उत्तेजित अवस्थेत रोगी शांत राहावा म्हणून सेडेटिव्ह्ज देतात. नेक्स्ट, वरील जी औषधे आपण पाहिली या औषधांपैकी ज्या औषधांचा डॉक्टरांनी लेखी आदेश दिलेला असतो ती औषधे वेळेच्या वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य मार्गाने म्हणजेच योग्य रूटने द्यावी. याचसोबत रुग्णाला इन्सुलिन थेरपी देतात. यामध्ये ही विशेष प्रचलित नाही, परंतु क्रॉनिक मेनियामध्ये जेव्हा इतर उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत नाही तेव्हा ती वापरली जाते. याचसोबत मॅनिया असलेल्या रुग्णाला मानसोपचार म्हणजेच सायकोथेरपी सुद्धा देतात. रुग्णांना मानसोपचार चांगलेच उपयुक्त आहेत असा आत्मविश्वास निर्माण करून आलेल्या समस्यांना धीराने तोंड देण्यास समर्थन बनविण्यासाठी सायकोथेरपी देतात. याचसोबत ॲक्युपेशनल थेरपी देतात, म्हणजेच व्यवसाय उपचार. तर ही उपचार पद्धत एक पूरक पद्धत म्हणून उपयोगी ठरते. याचसोबत जर मॅनिया हा आजार वरील सर्व उपाय करून होत नसेल तर शस्त्रक्रिया करतात. तर वरील उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने प्रीफ्रंटल ल्युकोटोमी ही शस्त्रक्रिया करतात. नेक्स्ट, मॅनिया रुग्णाची परिचर्या म्हणजेच नर्सिंग केअर कशी करायची हे पाहूया. यामध्ये परिचर्येचा मुख्य उद्देश लक्षात ठेवावा, म्हणजेच रुग्णाला बरे करणे हा मुख्य उद्देश ठेवावा. अनावश्यक निर्बंध घालू नये, म्हणजेच रुग्णांना अनावश्यक निर्बंध घालू नयेत.
रुग्णाची चिडण्याची निमित्ते दूर करावीत, याचसोबत रुग्णांचा विश्वास संपादन करावा आणि बाह्य उद्दीपनांना आळा घालावा. याचसोबत महत्त्वाचे म्हणजे रुग्णाच्या मागण्या अशा असतात की त्या पुरविणे अशक्य असते. अशा वेळी रुग्णाबरोबर वितंडवाद म्हणजेच वादविवाद घालू नये. याचसोबत रुग्णाला व्यवस्थित झोप लागते की नाही हे पाहावे. दिलेल्या औषधांचा योग्य तो परिणाम दिसतो की नाही ते पाहावे. याचसोबत अशा आजारामध्ये रुग्णाचे वजन कमी झालेले असते, म्हणून उपचारामुळे त्यांचे वजन वाढलेले आहे की नाही याचे निरीक्षण करावे. त्यामुळे रुग्णाची प्रगती समजते आणि रुग्णामध्ये विषाद अवस्थेतील लक्षणे दिसतात काय याचे निरीक्षण करावे. कारण काही रुग्णांमध्ये हर्षाची अवस्था संपली की विषाद अवस्था सुरू होते. थँक यू.